नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद कुटे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात आपल्या जो ITIचे विद्यार्थी आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण जी सिरीज तयार केलेली आहे MCQ सिरीज। तर मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये जे निम्मी पॅटर्न आहे त्या निम्मी पॅटर्न नुसार आपण काय केलं MCQ घेतलेले आहोत। तर मित्रांनो, यामध्ये जी काही प्रश्न येणार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये 100% येणारे आहेत, काही परीक्षेला आलेले आहेत। तर मित्रांनो, सुरू करूया या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। खालील दाखवल्याप्रमाणे सिंगल फेज मोटरचे नाव काय आहे? ऑप्शन ए परमनंट कॅपॅसिटर मोटर, ऑप्शन बी कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर, ऑप्शन सी कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर, ऑप्शन डी इंडक्शन स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए परमनंट कॅपॅसिटर रन मोटर। तर मित्रांनो, ही जी मोटर आहे जे सुरुवातीला रन करण्यासाठी काय करतं, एकाच कॅपॅसिटरचा वापर करतं। त्यामुळे काय होतं, जे तिथे कमी लोड आहे तिथे काय करतात, ही परमनंट कॅपॅसिटर मोटर काय केली जाते, यूज केला जातो, वापर केला जातो। तर पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। हायड्रो पॉवर प्लांट मध्ये हाय हेड साठी कोणती टर्बाइन वापरली जाते? ऑप्शन ए इम्पल्स टर्बाइन, ऑप्शन बी कॅम्पलन टर्बाइन, ऑप्शन सी फॉर्मेसिस टर्बाइन, ऑप्शन डी रिएक्शन टर्बाइन। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये असे विचारलेलं आहे की हायड्रो पॉवर प्लांट मध्ये हाय हेड साठी कोणती टर्बाइन वापरली जाते। तर मित्रांनो, हायड्रो पॉवर हे कशावर चालते, एक आपण जर विचार केला, तुम्हाला पहिलेही सांगते तर आताही सांगते की आपण प्रश्न नीट वाचायचा, कारण प्रश्नामध्ये तुमचं उत्तर काय असले लपलेलं असते। तर मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काय विचारलं की हायड्रो पॉवर, आता हायड्रो पॉवर प्लांट जो आहे तो कशावर चालतो की पाण्यावर चालतो, जो पाण्याचा प्रेशर आहे त्याच्यावर चालतो। मग अशी याच्यामध्ये जी कोणती टर्बाइन आहे की जे पाण्याच्या वेगावर काय करते जातं, फिरली जाईल किंवा त्याचा गती घेईल, वेग घेईल। तर याच्यामध्ये उत्तर आहे ऑप्शन ए इम्पल्स टर्बाइन, जी की पाण्याच्या वेगावर काय करते, जे पाण्याचा वेग आहे त्याचा वापरून काय करते, फिरण्याचे काम करते। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। हेवी स्टार्टिंग टॉर्क आणि उच्च प्रवेग दरासाठी कोणती DC मोटर योग्य आहे? जे की हेवी स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो DC मोटर कोणते आहे? तर ऑप्शन ए DC सिरीज मोटर, ऑप्शन बी DC फ्लेक्सिबल कंपाउंड मोटर, ऑप्शन सी DC कम्युलेटिव्ह कंपाउंड मोटर, ऑप्शन डी DC शंट मोटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी DC सिरीज मोटर। तर मित्रांनो, ही जी DC सिरीज मोटर आहे जी की सुरुवातीचा टॉर्क जो आहे तो उच्च असतो, त्यामुळे काय करतात, या सिरीज जी DC सिरीज मोटर आहे त्याचा वापर हा सर्वप्रथम रेल्वे, मोठमोठे क्रेन अशा ठिकाणी काय केलं जातं, या DC सिरीज मोटरचा वापर केला जातो। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। VFD चे पूर्ण रूप काय आहे? म्हणजे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VFD, म्हणजे PDFचा फुल फॉर्म काय आहे त्यांनी विचारलेला आहे। ऑप्शन ए व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, ऑप्शन बी व्होल्टेज फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, ऑप्शन सी व्हॅल्यू फिक्स्ड ड्राईव्ह, ऑप्शन सी व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह। तर मित्रांनो, ही जे VFD उपकरण आहे हे आपण काय करतो, जे मोटारीचा वेग आहे, स्पीड आहे, त्याला नियंत्रण करण्याचं काय करतं, नियंत्रण करण्यासाठी याचा वापर केला जातो। कारण की हे जे आहे इनपुटचं काय करतात, फ्रिक्वेन्सी चेंज करण्याचं वर्क करत असतो। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। ऑटोमोटिव्ह व्होल्टेज स्टेबलायझर मध्ये कोणते फीडबॅक नेटवर्क वापरले जाते? ऑप्शन ए टॅप ट्रान्सफॉर्मर नेटवर्क, ऑप्शन बी करंट डिवायडर नेटवर्क, ऑप्शन सी रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर नेटवर्क, ऑप्शन डी व्होल्टेज डिवायडर नेटवर्क। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी व्होल्टेज डिवायडर नेटवर्क। तर मित्रांनो, हे काय करतं, जे आउटपुट मध्ये व्होल्टेज आहे ते काही प्रमाणामध्ये काय करतं, यंत्रणेला वापस देण्याचं काम काय करत असतं। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न
की आकृतीत दाखवलेल्या जे एक्स चिन्हांकित आहे त्या भागाचं नाव काय आहे? तर मित्रांनो फीड पंप, ऑप्शन बी एजिटेटर टाकी, ऑप्शन सी डिस्चार्ज पंप, ऑप्शन डी एजिटेटर मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एजिटेटर मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रोटेटिंग फील्ड टाइप अल्टरनेटर वापरण्याचा मुख्य फायदा कोणता? ऑप्शन ए लोड जोडणे सोपे होते, ऑप्शन बी उष्णता काढून टाकणे सोपे होते, ऑप्शन बी फील्ड मधील फॉल्ट शोधणे सोपे होते, टप्प्याची संख्या काही असली तरी फक्त 2 स्लिप रिंग लागतात. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी टप्प्याची संख्या काही असली तरी फक्त 2 स्लिप रिंग लागतात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे भागाचे नाव काय आहे? तर मित्रांनो जो खालील भाग आहे त्या भागाचे आकृतीत नाव काय विचारलेलं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत स्टेटर, ऑप्शन बी फ्रंट एंड कव्हर, ऑप्शन बी बॅक एंड कव्हर, ऑप्शन डी रोटर. तर मित्रांनो या मोटारमध्ये जी काही दिसत आहे ती मोटारमध्ये काय केलेलं आहे की कोणता भाग आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए स्टेटर, जे की चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याचं काय करते? काम करत असते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. चित्रात दाखवलेली डीसी मोटर कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन ए शंट मोटर, ऑप्शन बी सिरीज मोटर, ऑप्शन सी शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर, ऑप्शन डी लॉन्ग शंट कंपाऊंड मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शनमुळे निर्माण होणारा डिमॅग्नेटायझिंग परिणाम कसा कमी केला जातो? ऑप्शन ए फील्ड एक्सायटेशन करंट वाढवून, ऑप्शन बी फील्ड एक्सायटेशन करंट कमी करून, ऑप्शन सी फील्ड अल्टरनेटरची स्पीड वाढवून, ऑप्शन डी अल्टरनेटरची स्पीड कमी करून. तर मित्रांनो यामध्ये असं विचारलेलं आहे की डिमॅग्नेटायझिंगचा जो परिणाम आहे तो कसा कमी केला जातो? तर मित्रांनो जो ऑप्शन आहे उत्तर आहे ऑप्शन ए फील्ड एक्सायटेशन करंट वाढवून. कारण जेव्हा आपण करंट वाढवतो तेव्हा काय होते जेणेकरून आवश्यक असलेला फरक काय असतो? स्थिर असतो, एक जीवन टिकून असू शकतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोणते उपकरण भौतिक रक्कम म्हणजे फिजिकल क्वांटिटी शोधते? ऑप्शन ए मोटर, ऑप्शन बी सर्किट ब्रेकर, ऑप्शन सी सेन्सर, ऑप्शन डी स्टार्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, जे की टेम्परेचर, प्रेशर, लाईट्स यासारख्या भौतिक घटकावर काय करतं? ते विद्युत सांकेतिकमध्ये काय करतं? सांकेतिक देण्याचं काम करतं. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपण हा आहे. 10 एचपीच्या 3 फेज इंडक्शन मोटरला पूर्ण लोडवर चालवण्यासाठी फ्यूज रेट किती असावा? तर मित्रांनो याच्यामध्ये काय 10 एचपीच्या 3 फेज इंडक्शन मोटर जे आहे पूर्ण लोड फुल लोडवर चालवायचे असल्यास किती रेटचा फ्यूज लागेल? तर मित्रांनो ऑप्शन आहे 30 एम्पियर, ऑप्शन बी 10 एम्पियर, ऑप्शन सी 25 एम्पियर, ऑप्शन डी 15 एम्पियर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 25 एम्पियर, जे की मोटरचा फुल लोड करंट आणि त्याचे जे स्टार्टिंग करंट आहे याचा जर विचार केला असता तर आपल्याला या ऑप्शन मधील 25 जे एम्पियर आहे तो फ्यूज काय आहे? योग्य आहे. तर पाहूया पुढील प्रश्न. सर्किटमध्ये दाखवलेल्या एम्प्लिफायरचे नाव काय आहे? ऑप्शन बी ए स्मॉल सिग्नल एम्प्लिफायर, ऑप्शन बी पॉवर एम्प्लिफायर, ऑप्शन सी करंट एम्प्लिफायर, ऑप्शन डी व्होल्टेज एम्प्लिफायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पॉवर एम्प्लिफायर, जे की आपण इनपुट सिग्नल वाढवण्याचं काय करतो? पॉवर वाढवण्यासाठी या प्रामुख्याने लोड ड्रायव्हिंगसाठी याचा वापर केला जातो. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
हाफ कॉइल वाइंडिंग कोणत्या मोटरमध्ये वापरली जाते? ऑप्शन ए मिक्सर, ऑप्शन बी वॉशिंग मशीन, ऑप्शन सी सीलिंग फॅन, ऑप्शन डी ग्राइंडर. तर मित्रांनो याच्यामध्ये काय विचारलं की या खालील दिलेल्या उपकरणामध्ये हाफ कॉइल वाइंडिंग कुठे वापरली जाते? तर मित्रांनो ही वाइंडिंग उत्तर आहे ऑप्शन सी सीलिंग फॅन मध्ये आपण वापरली जातो, जे की कॅपॅसिटरांचे स्टार्टर जे आहे कॅपॅसिटर ही काय केली मोटर आपण सुरू करू शकतो, त्यासाठी काय सीलिंग फॅन आपण वापरली जाते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. 4 पोल डीसी जनरेटरच्या डुप्लेक्स लॅप वाइंडिंग मध्ये किती समांतर मार्ग म्हणजे पॅरलल असतात? ऑप्शन ए 6, ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6, की ज्याचे आपण सूत्र आहे की समांतर मार्गांची संख्या बरोबर पोल्स गुणिले डुप्लेक्स. तर मित्रांनो जे की आपण म्हणजे 4 पोल गुणिले 2 बरोबर किती झाले 8 समांतर मार्ग ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मोटर मधील आर्मेचरच्या फिरण्याची दिशा ठरवण्यासाठी कोणता नियम वापरला जातो? तर मित्रांनो इथे विचारलेले आहेत की डीसी मोटरचे आर्मेचर आहे ते फिरवण्यासाठी म्हणजे कोणता नियम आपण काय करतो वापरला जातो, कोणता इथं नियम लागू होतो? तर मित्रांनो ऑप्शन आहे ए राईट हँड ग्रिप नियम, ऑप्शन बी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, ऑप्शन सी उजव्या हाताचा तळव्याचा नियम, ऑप्शन डी फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. तर मित्रांनो याच्यामध्ये काय आहे की डीसी मोटर जे आर्मेचर आहे ते फोर्स म्हणजे बल जे आपण लावतो त्याची दिशा ठरवण्याचे कोणता नियम वापरला जातो? फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम काय केला जातो इथे वापरला जातो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. एसीच्या तुलनेत डीसी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कंडक्टर क्रॉस सेक्शनचा प्रभाव वापर का होतो? ऑप्शन ए उष्णता हानी होत नाही, ऑप्शन बी कोरोना लॉस होत नाही, ऑप्शन सी स्किन इफेक्ट होत नाही, ऑप्शन डी पॉवर लॉस होत नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्किन इफेक्ट होत नाही. कारण डीसी मध्ये जे स्किन इफेक्ट नसल्यामुळे पूर्ण क्रॉस सेक्शन जे वापरले जाते त्यामुळे काय होतं की यामध्ये तांबे आणि जी लागणारी विद्युत आहे याची काय होते बचत होते. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पीसीबी चे पूर्ण रूप काय आहे इथे विचारलेलं आहे. पीसीबी चे फुल फॉर्म विचारलेलं आहे. तर मित्रांनो ऑप्शन आहे पॅनल कंट्रोल बोर्ड, ऑप्शन बी प्रिव्हेंट सर्किट ब्रेकर, ऑप्शन सी पॉवर सर्किट ब्रेकर, ऑप्शन डी प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्रिंटेड सर्किट बोर्ड, जे की आपण इलेक्ट्रॉनिकचे घटक आहे ते जोडण्यासाठी काय केलं जातं आधार देण्याचा सपोर्ट देण्यासाठी या प्रिंटेड सर्किट बोर्डचा आपण काय केलं जातं वापर केला जातो. तर पाहूया पुढील प्रश्न. कॉन्टॅक्टर निवडताना कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? ऑप्शन ए पुरवठा व्होल्टेज आणि लोडचा प्रकार, ऑप्शन बी पुरवठा प्रकार, ऑप्शन सी लोडचा प्रकार, ऑप्शन डी वापराची जागा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पुरवठा व्होल्टेज आणि लोडचा प्रकार. जे कॉन्टॅक्टर निवडताना आपण काय करतो एसी आणि डीसी व्होल्टेज लेवल आणि लोडचा प्रकार महत्वाचा असतो. तर पाहूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटकाला उच्च इनपुट इम्पिडन्स, कमी आवाज, चांगली रेषात्मक आणि कमी इलेक्ट्रोड क्षमता ही वैशिष्ट्ये आहेत? तर जे आपण काही ट्रान्झिस्टर आहे तो ट्रान्झिस्टर मध्ये हे दिलेले उच्च इनपुट इम्पिडन्स किंवा कमी आवाज हे काही गोष्टी आहेत ते कोण्या ट्रान्झिस्टर मध्ये आहेत विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए युनि जंक्शन ट्रान्झिस्टर, ऑप्शन बी एनपीएन ट्रान्झिस्टर, ऑप्शन सी पीएन ट्रान्झिस्टर, ऑप्शन डी फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, जे की आपण इनपुट आहे यावरील जे कमी आवाज करणे
किंवा एम्प्लिफायर इम्प्लिसिट स्टेज हे आपण काय या फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरमध्ये आहेत. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. मोटर जनरेटर सेटचा फायदा काय आहे? ऑप्शन ए आवाज नसतो, ऑप्शन बी उच्च कार्यक्षमता, ऑप्शन सी कमी देखभाल लागते, ऑप्शन डी डीसी आउटपुट व्होल्टेज सहज नियंत्रित करता येते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डीसी आउटपुट व्होल्टेज सहज नियंत्रित करता येते. जसे की मोटर जनरेटर सेटमध्ये एसी मोटर आणि डीसी जनरेटर जोडलेले असतात, त्यामध्ये आउटपुट व्होल्टेज जे आहे की नियंत्रण म्हणजे त्याच्यावर कंट्रोलिंग करण्याचं काय सोपं जातं, जे की डीसी सप्लायशी वापरतात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आकृतीत X म्हणून चिन्हांकित उपकरणाचे नाव काय आहे? ऑप्शन ए ओव्हरलोड रिले ट्रिप, ऑप्शन बी स्पॉट बटन, ऑप्शन सी कॉन्टॅक्टर, ऑप्शन डी नो होल्ड कॉईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ओव्हरलोड रिले ट्रिप. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरची इनपुट फ्रिक्वेन्सी किती असते? तर मित्रांनो याच्यामध्ये विचारलेलं आहे की जी फ्रिक्वेन्सी आहे इनपुटची जे रेक्टिफायरची जी रिपल फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे विचारले. तर मित्रांनो ही जी फ्रिक्वेन्सी आहे कधीही आपण ऑप्शनमध्ये दिलं आहे FIN बरोबर वर्गमुळात 2 फ्रिक्वेन्सी, ऑप्शन बी फ्रिक्वेन्सी बरोबर फ्रिक्वेन्सी आहे तीच राहणार, ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी बरोबर 2 फ्रिक्वेन्सी म्हणजे काय त्या फ्रिक्वेन्सीची डबल होणार, ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी 1/2 फाईन म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीची काय होणार अर्धी फ्रिक्वेन्सी होणार. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे सी फ्रिक्वेन्सी बरोबर 2 गुणिले फ्रिक्वेन्सी म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय होणार डबल होणार. जे इनपुट फुल वेव्ह रेक्टिफायरची आहे इनपुट फ्रिक्वेन्सी किती होणार ते ही डबल होणार. तर यामुळे उत्तर आहे ऑप्शन सी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. आकृतीत दाखवलेले उपकरणाचे नाव काय आहे? ऑप्शन ए अर्थ रेजिस्टर टेस्टर, ऑप्शन बी एक्सटर्नल ग्लोअर, ऑप्शन बी इंटरनल ग्लोअर, ऑप्शन डी मेगर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एक्सटर्नल ग्लोअर, जे की आपण आर्मेचरचा फॉल्ट शोधण्यासाठी काय केलं जातं याचा वापर केला जातो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रेक्टोकिस वेव्ह वाइंडिंग साठी जर आर्मेचर करंट कंडक्टर 14 स्लॉट 7 पोल्स 2 असतील तर सरासरी पिच म्हणजे त्यांनी काय पिच विचारलेला आहे आपल्याला वाय किती आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 4. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 6, जे की आपण कोणते सूत्र वापरू जे आपल्याला YA बरोबर कॉइल स्पॅन प्लस कंडक्टर पिच भागिले 2. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आकृतीत दाखवलेल्या एसी व्होल्टेज स्टेबलायझर कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर स्टेबलायझर, ऑप्शन बी सर्ज व्होल्टेज स्टेबलायझर, ऑप्शन सी मॅन्युअल स्टेट व्होल्टेज स्टेबलायझर, ऑप्शन डी ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबलायझर. तर मित्रांनो या जी आकृती आहे या आकृतीमध्ये जे काही स्टेबलायझर दाखवले आहे ते आहे मॅन्युअल स्टेप व्होल्टेज स्टेबलायझर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटर मध्ये निर्माण होणाऱ्या प्रेरित EMF ची दिशा कोणता नियम सांगतो? तर मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, ऑप्शन बी कॉक्रू नियम, ऑप्शन सी उजव्या हाताचा तळव्याचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. तर मित्रांनो याआधी सुद्धा प्रश्न आला होता की फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा ते नियम होता, जो आता आहे तो उजव्या हाताचा नियमनुसार आहे की जे आपण डीसी तिथे काय विचारलं होतं आर्मेचरचं विचारलं की जी दिशा आहे फोर्स बल ही कोण्या ज्याच्यावर वर्क करते नियमावर करते तर
ह्याच्यावर काय विचारलं की डीसी जनरेटर मध्ये निर्माण होणाऱ्या प्रेरित ईएमएफ ची दिशा कोणत्या ह्याच्यावर काम करते, ईएमएफ कोण ह्याच्या जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे तो काय करतो, कोणत्या नियमावर काम करतो. तर या उत्तर आहे ऑप्शन डी, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की जो आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये व्होल्टेज कसे प्राप्त होते. ऑप्शन ए स्टेटर आणि रोटर यांच्यातील ट्रान्सफॉर्मर क्रिया. ऑप्शन बी स्टेटरशी थेट कनेक्शन. ऑप्शन सी रोटरला थेट पुरवठा जोडलेला. ऑप्शन डी स्टेटरमध्ये तयार झालेला बॅक ईएमएफ. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टेटर आणि रोटर यांच्यातील ट्रान्सफॉर्मर क्रिया. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पिच फॅक्टर काढण्यासाठी सूत्र काय आहे. ऑप्शन ए केपी बरोबर कॉस एरिया बाय 2. ऑप्शन बी केपी साइन एरिया. ऑप्शन सी केपी बरोबर 2 पाय आर. ऑप्शन डी केपी बरोबर थीटा एन. तर मित्रांनो इथे काय विचारलं, पिच फॅक्टर काढण्याचे सूत्र काय. तर मित्रांनो पिच फॅक्टर काढण्यासाठी कॉस जो एरिया आहे, कॉइलचा जो क्षेत्रफळ आहे, कोणते पिच आहे त्याला काय केलं जातं, आपण भागिले 2 केलं जातं. तर जे येणारं उत्तर आहे तो काय असतो, आपला पिच फॅक्टर असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए केपी बरोबर कॉस एरिया डिवायडेड 2. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आकृतीत दाखवलेली जोडणी आकृतीचे नाव काय आहे. ऑप्शन ए मोटरसह एसी ड्राईव्ह. ऑप्शन बी मोटरसह डीसी ड्राईव्ह. ऑप्शन सी इन्व्हर्टर सर्किट. ऑप्शन डी यूपीएस सर्किट. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए मोटरसह एसी ड्राईव्ह. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी 3 फेज इंडक्शन मोटरची सिंक्रोन स्पीड काढण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. तर मित्रांनो याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, जी की एसी 3 फेज मोटर आहे त्या इंडक्शन मोटरचं आपल्याला काय काढायचे, जी सिंक्रोन स्पीड आहे ती काढायचे. तर मित्रांनो याच्यामध्ये आधी ऑप्शन पाहूया. ऑप्शन ए एनएस बरोबर 120 गुणिले एफ भागिले पी. ऑप्शन बी एनएस बरोबर पी गुणिले भागिले 120. ऑप्शन सी एनएस बरोबर 60 गुणिले एफ भागिले पी. ऑप्शन डी एनएस बरोबर पी गुणिले 60 भागिले एफ. तर मित्रांनो जे की आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की इंडक्शन मोटरची सिंक्रोन स्पीड काढायची आहे. तर आपल्याला त्यांनी काय दिलेले आहेत की एखाद्या आपल्याला सिंक्रोन स्पीड काढण्यासाठी काय लागतो, पोल लागतो, फ्रिक्वेन्सी लागते. जर जेव्हा आपण एखाद्या ह्याच्यामध्ये पोल दिलेली, पोलची संख्या दिलेली आहे तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, तर आपण काय करतो सिंक्रोन स्पीड काढतो. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस सिंक्रोन स्पीड देतात, फ्रिक्वेन्सी देतात, पोल पिच काढायचा असतो. तर मित्रांनो जी पोलची संख्या आहे ती काढायची असते. तर याच्यासाठी या ऑप्शनचं उत्तर आहे एन एस बरोबर 120 गुणिले एफ भागिले पी, जे की आपल्याला सिंक्रोन स्पीड हा एन एस ने दर्शवला जातो. 120 गुणिले एफ भागिले पी. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, एफ काय दिलेला आहे 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी हे भारताची नेमून दिलेली आहे जे की 50 ते 60च्या दरम्यान असते. तर जी आपण फ्रिक्वेन्सी हर्ट्जमध्ये हे करतात, पोल जे की आपण दिलेले असतात, आणि जी आपली सिंक्रोन स्पीड आहे जी की आपण आरपीएम मध्ये दर्शवला जातो. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोणता एम्प्लिफायर दिलेला फायदा कमी विकृतीसह निर्माण करतात. ऑप्शन ए आरसी कपल्ड एम्प्लिफायर. ऑप्शन बी व्होल्टेज एम्प्लिफायर. ऑप्शन सी स्मॉल सिग्नल एम्प्लिफायर. ऑप्शन डी कॉमन बेस एम्प्लिफायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी व्होल्टेज एम्प्लिफायर, जे की इनपुट व्होल्टेज लेवल काय करतो वाढवण्याचं, आणि त्यात डिस्टॉर्शन जे आहे ते असल्यामुळे काय करतात व्होल्टेज एम्प्लिफायर. या प्रश्नाचे उत्तर आहे. तर पाहूया पुढील प्रश्न. 3 फेज
36 स्लॉट, 12 कॉइल्स, 4 पोलच्या स्टेटर वाइंडिंग साठी फेज डिस्प्लेसमेंट स्लॉट मध्ये किती असते? ऑप्शन ए 8 स्लॉट, ऑप्शन बी 4 स्लॉट, ऑप्शन सी 3 स्लॉट, ऑप्शन डी 6 स्लॉट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 6 स्लॉट. तर मित्रांनो जे आपल्याला जेव्हा स्लॉट्स काढायचे असतात त्याला आपण सूत्र काय वापरतो की टोटल स्लॉट भागिले पोल गुणिले नंबर ऑफ फेज. तर आता याच्यामध्ये काय दिलेले आहेत, त्यांनी 36 स्लॉट दिलेले आहेत, त्याच्यानंतर भागिले किती केलेले आहेत, जे 4 पोल्स दिलेले आहेत, गुणिले फेज किती आहे, 3 फेज आहे, बरोबर 3. तर मित्रांनो या कॉइलचे काय 12 असल्याने काय झालेलं आहे की 6 स्लॉट असतात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 2 अल्टरनेटर समांतर जोडताना एक लॅम्प डार्क व दुसरा ब्राईट दिसल्यास कोणती अट पूर्ण होते? तर मित्रांनो इथे जर आपण 2 अल्टरनेटर समांतर जोडले तर जो लॅम्प आहे, इंडिकेटर्स आहेत, तो एक लॅम्प डार्क दिसतोय, एक जो लॅम्प आहे तो ब्राईट आहे, भक्का आहे. तर याच्यामुळे ही जी आहे याच्यामुळे कोणता जी अट आहे ती पूर्ण होते विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहेत ए व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी सारखी असते, ऑप्शन बी व्होल्टेज आणि फेज फ्रिक्वेन्सी सिक्वेन्स जो आहे सारखा असतो, ऑप्शन सी टर्मिनल व्होल्टेज सारखी असते, ऑप्शन डी दोन्ही अल्टरनेट जे आहे समान फ्रिक्वेन्सी पुरवतात. तर मित्रांनो याच्यामध्ये काय असतं की व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी जेव्हा सारखी असते तेव्हा एक लॅम्प काय असतो, डार्क असतो आणि एक जो आहे ब्राईट असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी काय असते, सारखी असते. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी एसी ड्राईव्ह जास्त वेगाच्या कामासाठी अधिक योग्य का असतात? ऑप्शन ए मजबूत रचना, ऑप्शन बी हलकी वायर लागते, ऑप्शन सी ब्रश आणि कम्युटेटर लागत नाहीत, ऑप्शन डी उच्च सुरुवातीचा टार्क. तर मित्रांनो याचे आपण या प्रश्नामध्ये काय विचारले की एसी ड्राईव्ह जास्त वेगाच्या कामासाठी अधिक योग्य का असतात, म्हणजे एसी ड्राईव्ह साठी स्पीड मध्ये का असतं? तर याच्यामध्ये उत्तर आहे ऑप्शन सी, जे की ब्रश आणि कम्युटेटर नसल्यामुळे काय करतात, हे वेगाने कार्य करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर कॉइल पिच पोल पिच पेक्षा कमी असेल तर 3 फेज मोटर वाइंडिंग प्रकार काय असतो? तर एखाद्या कॉइल पिच आहे पिच पोल पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए फुल पिच वाइंडिंग, ऑप्शन बी लॉन्ग कॉर्डेड वाइंडिंग, ऑप्शन सी होल कॉइल वाइंडिंग, ऑप्शन डी शॉर्ट कोड वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे शॉर्ट कॉर्डेड वाइंडिंग, जे की पोल पिच पेक्षा काय असते, कमी असते. तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सोलेनॉइडच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी कोणता नियम वापरला जातो? ऑप्शन ए फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, ऑप्शन बी फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, ऑप्शन सी क्रॉक स्क्रू नियम, ऑप्शन डी उजव्या हाताचा तळव्याचा नियम. तर मित्रांनो जे सोलेनॉइड चुंबकीय क्षेत्राची दिशा, आता आपण बघा ह्याच्यामध्ये त्यांनी आर्मेचरचं विचारलं, नंतर डीसी जनरेटरचं नियमचं विचारलं की कोण्या नियमानुसार करतात. आता तिसरा प्रश्न विचारलाय की सोलेनॉइडच्या चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे तो कोणत्या नियमाने वापरला जातो? तर इथं उत्तर आहे ऑप्शन डी उजव्या हाताचा तळव्याचा नियम. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डायनामिक क्रियेमुळे डीसी जनरेटरमध्ये कोणत्या प्रकारचे व्होल्टेज निर्माण होते? ऑप्शन ए अल्टरनेटिंग व्होल्टेज, ऑप्शन बी प्लेस्टिंग व्होल्टेज, ऑप्शन सी डायरेक्ट करंट व्होल्टेज, ऑप्शन डी अल्सलिंग व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अल्टरनेटिंग व्होल्टेज, जे की आपण डीसी जनरेटरमध्ये सुरुवातीला प्रेरित होणारे व्होल्टेज जे आहे एसी अल्टरनेटिंग मध्ये काय करतं स्वरूपातच असते, नंतर ते काय होते डीसी मध्ये रूपांतरित होते. तर मित्रांनो आपण या सिरीजची जी काही प्रश्न झालेले आहेत त्या सिरीजची
MCQ टेस्ट आपण लिंक तयार केलेली आहे, जी की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असाल तर ही जी लिंक आहे MCQची, याच्यामध्ये जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला सोडवणे इझी होईल. तर नक्की सोडवा आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना वगैरे शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.